हरे राम 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 हरे 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 कृष्ण. श्रावण महिन्याचा तिसरा दिवस. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण महाभारताची कथा श्रवण करत आहे. तर महाभारत जे आहे, जी भगवद्गीता आपण वाचतो किंवा ऐकतो, तर ती महाभारतातला फक्त एक भाग आहे. काय ना, तर महाभारत फार मोठा आहे. 1,00,000 श्लोकाचा आहे महाभारत. तर या महाभारतामध्ये भरपूर एवढे सुंदर सुंदर प्रसंग आहेत आणि एवढे सुंदर सुंदर उपदेश आहे. लक्षात आहे. तर ते आपण जीवनामध्ये आणले तर आपलं जीवन काय होईल? सफळ होईल. अशा काही काही शिक्षा महाभारतामध्ये आहेत. जसं भगवद्गीता आहे, त्यानंतर भीष्म पितामह जे बोलले, विदुरजी जे बोलले, परत यक्ष आणि युधिष्ठिर महाराजाचा संवाद, 100 प्रश्न. तर असे फार सुंदर सुंदर प्रसंग आहेत की ज्याच्याद्वारे आपण जीवनामध्ये काय करू शकतो? आचरण करून आपलं जीवन बदलू शकतो आणि आनंदमय जीवन व्यतीत करू शकतो. तर हे ग्रंथ व्यासदेवांनी लिहिले, याच्यामागे हेच कारण होतं की आपल्यासारखे लोक काय करतील? हे ग्रंथ वाचतील, ऐकतील आणि जीवन काय होईल? सुखी होईल. कारण आपल्याला काय व्हायलं की सगळ्या वस्तू आपल्याला भेटायल्यात, पण आपलं जीवन दुःखी व्हायलं. वस्तूची कमी नाही, आज वस्तू भरपूर आहेत, पण जीवनामध्ये सुख नाही. का? कारण जे करायचं ते आपण करणं आणि जे नाही करायचं ते करायला, त्याच्यामुळे जीवनामध्ये आपल्याला दुःख भोगावं लागले. म्हणून व्यासदेवांनी काय केलं की काय जीवनामध्ये करायला पाहिजे ते लिहून ठेवलं. गीता, तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर जेव्हा गीता भागवत आपण वाचू, ऐकू, तेव्हा आपल्या लक्षात येते की मनुष्य जीवन आपण कसं जगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपलं जीवन काय होईल? सुखी होईल. लक्षात आहे नाही. हे शास्त्र लिहिण्यामागे हेच कारण होतं व्यासदेवांचं की ज्यावेळेस हे आपण वाचणार तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवन कशासाठी आहे. लक्षात आहे नाही. आपण जीवन आता जगायलो, पण नेमकं कशासाठी जगायलो आपल्याला माहीत नाही. तर जेव्हा गीता वाचू, आपण भागवत ऐकू, रामायण महाभारत वाचू, ऐकू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवन फक्त संसार करण्यासाठी नाही. लक्षात आहे नाही. तर मनुष्य जीवन हे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी प्रदान केलेलं आहे. तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात, बा देवे दिला देह भजना गोमट, याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोट. तर हे शरीर आपल्याला भगवंतांनी कशासाठी प्रदान केलंय? नुसतं संसारातले कामं करण्यासाठी नाही. ते तर पशुपक्षी पण करायले. लक्षात आहे. खाणं पिणं झोपणं लेकरं बाळ हे त्यांना पण आहेत, आपल्याला पण आहेत. तर याच्यामध्ये काही विशेषता नाही. विशेषता मनुष्य जीवनाची काय आहे की मनुष्य जीवनामध्ये आपण भजन करू शकतो, भक्ती करू शकतो आणि हे चक्र बंद करू शकतो. जे अनादी काळापासून चाललेलं हे चक्र, कोणतं चक्र आहे ते? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशेनम. तर हे चक्र जर आपल्याला बंद करायचं असेल तर गीता भागवत रामायण महाभारत हे आपल्याला ऐकावं लागेल, वाचावं लागेल. तेव्हा आपल्या लक्षात येते की या चक्रातून मुक्त व्हायचा एकच उपाय आहे, ते म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. 2 गोष्टी सांगतात वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये सर्वांचं सार. एक तर भगवंताला शरण जाणं आणि दुसरं नाम घेणं. या 2 गोष्टी जर आपण केल्या तर सर्वाचं फळ आपल्याला काय होईल? प्राप्त होईल. भगवंताला शरण जायचं. गीतेत शेवटी तेच सांगतात, सर्व धर्मा परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की तुला मला शरण आहे, मी मुक्त करील. लक्षात आहे. आणि भगवंताचं नाम आपण घेतलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपलं जीवन सुखी होईल. तर या 2 गोष्टी प्रत्येकाने जीवनामध्ये करायला पाहिजे. एक तर भगवंताचा आश्रय आणि दुसरं भगवंताचं नाम. या 2 गोष्टी जर आपण केल्या तर आपलं मनुष्य जीवन काय होईल? सुखी होईल. इथं पण आनंदी राहू आणि मृत्यूनंतर भगवंताचं धाम आपल्याला प्राप्त होईल, जिथं कायमचा आनंद आहे, कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. लक्षात येईल. ते देवाचं गाव, त्याच्यामध्ये एकदम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. तर तिथं जाण्यासाठी हे शरीर प्रदान केलंय. जर ह्या 2 गोष्टी आपण केल्या तर आपल्याला तिथं जाऊ शकतो आपण. लक्षात येईल. एक तर भगवंताचा आश्रय आणि दुसरं भगवंताचं नाव. या 2 गोष्टी आपण
करायला पाहिजे. तर काल आपण कथा श्रवण केली की कशा प्रकारे समुद्र मंथनाची कथा झाली. त्याच्यानंतर आपण काल कथा पाहिली उत्तंक नावाचा जो शिष्य होता वेद ऋषीचा, किती महान की गुरुसाठी काय केलं त्यांनी की कुंडल आणले जाऊन पाताळ लोकात. लक्षात आहे, गुरुपत्नीच्या इच्छेसाठी. त्याच्यानंतर रुरु ऋषीची कथा आपण श्रवण केली, समुद्र मंथन कथा पाहिली. तर समुद्र मंथनातून जो उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला होता, तर तो घोडा सूर्यदेवाला दिला या कथेनुसार. लक्षात येईल. आता ज्यावेळेस सूर्यदेवाला हा घोडा दिला तर ह्या दोघी जणी कद्रू आणि विनीता तो घोडा पाहण्यासाठी गेला, कारण तो एवढा सुंदर घोडा होता, एवढा आकर्षक होता. तर या दोघी जणी घोडा पाहण्यासाठी गेल्या. आणि मग काल आपण पाहिलं की घोडा पाहू लागल्या दोघे जणी. काय तो सूर्यदेवाचा घोडा त्यांनी पाहिला, या कद्रू आणि विनीतानी. तर पाया दोघी बहिणीच आहेत, कद्रू आणि विनीता. या कुणाच्या मुली आहेत? दक्ष प्रजापतीच्या. तर ह्या बहिणीचा आहेत. पण ज्यावेळेस त्यांचा विवाह झाला कश्यप ऋषीसह, तर सवती मत्सर राहते. लक्षात आली, पतीचं प्रेम फक्त मलाच भेटलं पाहिजे. तर त्याच्यामुळं दोघी बहिणी असून बी या दोघीमध्ये काय होऊ लागला, हळूहळू मत्सर वाढू लागला. तर एकदा ह्या ज्यावेळेस त्या सूर्यदेवाचा रथ पाहण्यासाठी गेल्या आणि त्यांनी तिथं तो घोडा पाहिला, तर त्यांना फार तो सुंदर वाटला घोडा. आणि वापस आल्या. तर ज्यावेळेस वापस आल्या तर सूत गोस्वामी ही कथा सांगायला नैमिषारण्यामध्ये शौनकादी 88,000 ऋषीला. तर म्हणले ज्यावेळेस त्या वापस आल्या तर कद्रू काय म्हणली की तुला घोड्याचा रंग कोणता दिसला. विनीतेला म्हणली की तुला घोड्याचा रंग कोणता दिसला. तर विनीता काय म्हणली की घोड्याचा रंग पांढरा दिसला. घोड्याचा रंग कसा आहे? पांढरा आहे म्हणले. तर त्यावेळेस कद्रू म्हणली की मला तर रंग मला पण पांढरा दिसला, पण त्याची शेपूट काळी होती. आता असं कसं असं? आता घोडा पांढरा तर शेपूट पण पांढरी असायला पाहिजे. पण नाही म्हणले मला शेपूट काळी दिसली. तर विनीता म्हणे असं कसं शक्य, मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहून आले, मी घोडा सगळा पांढरा आणि शेपूट पण पांढरी आहे. लक्षात येईल. तर कद्रू म्हणली नाही नाही शेपूट काळी. आता याच्याहूनच दोघीमध्ये काय झालं, पैज लागली. काय गरज होती का पैज? तर ती काय म्हणले पहा, मग पैजमध्ये काय लागलं की कद्रू म्हणले जर घोड्याची शेपूट काळी असेल तर तुला मग जीवनभर दासी बनवला. आणि विनीता म्हणली जर घोड्याची शेपूट पांढरी असेल तर तुला जीवनभर माझी दासी बनवला. पैज याच्याहून लागली. आता नेमक्याच पाहून आल्या दोघी जणी. तसं पाहिलं ते कद्रूला बी पांढरी शेपूट दिसली होती. लक्षात येईल. पण आता ही कपट करती कोण? कद्रू. लक्षात येईल. आता काय झालं की आता दोघीमध्ये पैज लागली. मग चल म्हणले आता परत घोडा नेमकाच पाहून आल्या आणि पैज लागली. घरी आल्यावर पुन्हा घोडा पाहण्यासाठी वापस गेल्या सूर्यदेवाच्या रथापास या सर्वजणी दोघी जणी. आता ज्यावेळेस तिथं गेल्या तर आता म्हणले आता रात्र झाली, आता नाही सकाळी जाऊ आपण. सूर्यदेव ज्यावेळेस उगवतील तेव्हा हा घोडा पाहण्यासाठी जाऊ. आता रात्री काय झालं की कद्रूनं आपल्या मुलाला बोलवलं. कद्रूचे मुलं कोण? साप. सगळ्या सापायला एकत्रित केलं कद्रून. आणि म्हणले की रात्री आमची पैज लागली की शेपूट काळी आहे आणि घोडा पांढरा आहे. तिनं सगळ्याला सांगितलं मी पण पाहिले शेपूट पांढरीच आहे, पण आता तुम्हाला एक काम करायचं आहे, जसा सूर्य उगवल तर तुम्ही सगळे जेवढे सर्प हे तिथले सगळ्यांनी जाऊन शेपटीला गुंडाळायचं, म्हणजे शेपूट कशी दिसेल पहा. कपट करायली कद्रू. तर शेपूट म्हणले काय होईल, काळी दिसेल म्हणले. आता यांनी विचार केला सूर्यदेवाजवळ जायचंय. आता ते काय सूर्यदेव म्हणजे काय साधा राग साक्षात. तर ते म्हणले बाबा आमचा लाग नाही जायचा तिथं सूर्यदेवापाशी, आम्ही जाऊन असेच मरू म्हणले, आम्ही काय जाणार नाही म्हणले. तर त्या कद्रूला लय राग आला. म्हणजे महे पोर असून मही आज्ञा पथभाग कशी मा आहे. त्याला बेमानी शिकवायला कोणाला? लेकरायला. म्हणजे माझे पोरं असून तुम्ही माझी आज्ञा हे करा ना, तर मी तुम्हाला शाप देते पहा. म्हणले तुमचा सावत्र भाऊ म्हणजे कोण? विनीताचा मुलगा तुमच्या नाशाला कारणीभूत होईल. लक्षात येईल. आणि तुम्ही अग्नीमध्ये भस्म होसा.
ही कथा चालली, जन्मेजयाचा कसा यज्ञ झाला तिचं पूर्वकथा चालली, लक्षात यायले. तर म्हणजे तुम्ही जळून काय होसाल, भस्म होसाल म्हणे अग्नीमध्ये. जे जन्मेजयाचा ज्यावेळेस यज्ञ होईल त्याच्यामध्ये सगळे जळून भस्म होसाल. तर इथं सूत गोसावी म्हणतात हाच कद्रूचा शाप या सापाच्या नाशाला काय झाला, कारणीभूत ठरला. तर ते सर्प म्हणले की अरे आता एरी मारायचे म्हणते, त्याच्यापेक्षा काम तरी करू आईचं. आणि मग या सर्वांनी काय केलं, ठीक आहे म्हणे आम्ही ते काम करतो. मग यांनी काय केलं पहा, काही काही साप जे जास्त दिवसाचे असतात त्यांच्या शरीरावर काळे केस येतात. आता कोणी पाहिला का नाही माहीत नाही तो साप, पण इथं लिहिले की त्यांच्या सर्व शरीरावर केस आले त्या सापांच्या. आणि मग हे साप गेले कुठं, सूर्यदेवाच्या रथापाशी, आणि त्या घोड्याच्या शेपटीला गुंडाळले साईड. आता शेपटीला गुंडाळल्यामुळं आता हे सापाचा रंग कसा आहे कळा, शेपूट कशी दिसली. आणि ह्या लगेच पाहण्यासाठी गेल्या दोघी जणी, कद्रू आणि विनिता. आता विनितेनं ज्यावेळेस घोड्याची शेपूट पाहिलं तर शेपूट कशी दिसली, काय दिसली. कद्रू म्हणले पाय, मी काय म्हणले होते, शेपूट काळी, तर कशी काळीच. म्हणजे आता तू जीवनभर माझी दास. तर नाईलाज झाला, कद्रूला फार वाईट वाटलं त्या विनिताला की आता काय करावं म्हणले. तर ती दासी म्हणली आता मग सगळे कामं करायला लावायचे आणि आराम करायचे, दोघी एकाच घरात. नाही कश्यप ऋषीचीच पत्नी. आता दासी म्हणल्यावर एकदम आराम करायचे आणि सगळे कामं कोणाला करायला लावायचे, विनिताला. तर काही दिवसाच्या नंतर विनिताला दुसरा पुत्र झाला, लक्षात येईल. तर दुसरा ज्यावेळेस पुत्र झाला तर फार म्हणजे इथे पक्षी आहे त्याच्यामुळे त्याचा अंडा, पक्ष्याचे अंडे राहतात ना, तर त्या अंड्यातून एक पक्षी बाहेर निघाला. तर तो एवढा विशाल झाला, त्याचं नाव ठेवलं गरुड. विनितेला दुसरा मूल, पहिला काय झाला होता अरुण, त्याला पांगळा होता तो, आणि दुसरा ज्यावेळेस झाला त्याचं नाव ठेवलं गरुड. तर तो आईपाशी आला आणि पाहिलं तर आई सगळे भांडे घासायली, धुणं धुवायली, झाडझूड करायली, आपली हे मस्त आराम करायली दुसरी आई. तर त्यानं फार दुःख झालं. मावशीच नाही याची, दोघी बहिणीच, एकीकडून मावशीने एकीकडून आई बी, दोन्ही म्हणे मावशी मस्त आराम करायली आणि आई कामं करायली. तर गरुडाला फार वाईट वाटलं. तर ती आईपाशी गेला, म्हणे आई हे का आहे तुला असं का. तर म्हणे बाळा काय सांगायचं, असं अशी झाली, ती सगळी कथा सांगितलेली. तर त्यावेळेस गरुडजी म्हणले असं कसं शक्य आहे, सूर्यदेवाचा रथ त्याचे घोडे जर पांढरे तर शेपूट काळी कशी होईल, असं शक्य नाही म्हणली, शेपूट पण पांढरीचं असणार, काहीतरी कपट केले म्हणे या मावशीनं, लक्षात येईल. तर त्यावेळेस मग त्यांनी पाहिलं तर ते कद्रूला विचारलं. तर म्हणली मावशी मग इच्छा आहे अशी की माझ्या आईला तो मुक्त करावं, त्याच्या बदल्यात तुला जे पाहिजे ते माग, पण माझ्या आईला तू ह्या दास्यातून काय कर, मुक्त कर. तर कद्रू म्हणली पाहे बाळा, तू जर इच्छाच ही मुक्त करायची तर एकच गोष्ट जर तो केली तर मी मुक्त करीन. म्हणे काय, म्हणे स्वर्गातून अमृत आणून दे, तुझ्या जर क्षमता असेल, शक्ती असेल, ते अमृत मला आणून दे, मग मी तुझ्या आईला मुक्त करते, दुसरा उपाय नाही म्हणे. तर आता गरुडजी फार दिव्य भगवंताचे पार्षद आहेत, कोणी साधारण पक्षी नाही गरुड, लक्षात आहे. ज्यावेळेस विभूतीचं वर्णन येते भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये, तर भगवान कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, पक्ष्यामध्ये गरुड मी आहे. जेवढे पक्षी आहेत 11 लाख प्रकारचे, सर्व पक्षामध्ये गरुड मी आहे, ही भगवंताची विभूती आहे गरुड. तर मग गरुड म्हणले ठीक आहे काही हरकत नाही. तर मग गरुड स्वर्ग लोकाकडे गेले जिथं अमृत ठेवलेलं होतं. काल आपण कथा पाहिली समुद्र मंथनाची. तर ज्यावेळेस तो अमृत पिलं त्यांनी आणि उरलेलं तिथं स्वर्गामध्ये एका कुंभामध्ये काय केलं, ठेवून दिलं, लक्षात येणे. तर ते अमृत जे आहे तर ते आणण्यासाठी गरुडजी स्वर्ग लोकांमध्ये गेले. तर तिथं बृहस्पतीने इंद्रदेवाला सांगितलं बाबा तू काय कर, संरक्षण कर अमृताचं, अमृत जर गेलं तर फार संकट येईल म्हणले मोठं स्वर्गावर, तर त्याच्यामुळे तू अमृताचं काय कर, रक्षण कर. आता मग इंद्रदेव आला वज्र घेऊन गरुडासंग युद्ध करायला, पण गरुडजी एवढे बलवान होते की इंद्रदेवाला पराजित केलं, वज्र पण काही काम केलं, लक्षात येणे. तर त्यावेळेस मग बाकीचे जे देव होते ते सगळे पराजित झाले. आता इंद्रदेवाचंच काय चाललं नाही तर बाकीचे देव कुठं टिकणार आहेत गरुडापुढं. तर सर्वजण हे झाले आणि मग ते अमृत असं ठेवलेलं होतं आणि साईडनं त्यांनी काय केलं होतं, अग्नीचा घेरा तयार केला होता. अग्नेयास्त्र जे असते पूर्ण असं, जसं अग्नी होळी पेटवतो आपण, तर सगळ्या बाजून अग्नीने मधात तो अमृत कुंभ होत आणि त्याच्या बाहेर सेवक लावले होते कोणी, इंद्रदेवानी, सैनिक.
हे करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी. तर गरुडजी ज्यावेळेस गेले तिथं आणि एकदम पंख जोऱ्याने हे केलं ते पळून गेले. म्हणले काय खरं नाही आपलं, काय घेऊन जायचं जा म्हणले, आम्ही काही इथं थांबणार नाही. तर सर्व ते पळून गेले घाबरून गरुडाला. त्याच्यानंतर गरुडांनी काय केलं की तो अग्नी विझून टाकला, कारण अग्नीमुळे आज जाताही नाही केलं. तर अग्नी काय केला, विझून टाकला. आणि त्याच्यानंतर तो अमृताचा कळस घेतला गरुडानं आणि कळस घेऊन येऊ लागली. तेवढ्यामध्ये भगवान विष्णू आले, कारण देवांनी सगळ्यांनी प्रार्थना केली, प्रभू आता तुम्हीच वाचवा, अमृत स्वर्गातलं चाललंय. तर भगवान विष्णू आले वाटेमध्ये. तर भगवान विष्णूला माहीत होतं की हे कोणी आपला भक्तच आहे, पण करू थोडं युद्ध, काय फरक पडायला. भगवंताला बी आनंद येते का भक्ताय संग लढाय. जसं जय विजयाला पाठवलं भगवंताने, कारण भगवंता पुढं कोण टिकणार आहे, साधारण माणसाचा तर लाग नाही, कोण टिकणार आहे. भगवंत एवढे सामर्थ्यशाली आहेत की त्यांचा एखादा पार्श्वत त्यांच्या बरोबर येऊ शकते, साधारण माणूस टिकूच शकत नाही. लक्षात येईल. तर त्यामुळे भगवंतांनी जय विजयाला खाली पाठवलं होतं. कशासाठी, युद्ध करायसाठी. मग ते जय विजय रावण कुंभकर्ण बनले. भगवंतांनी युद्ध केलं. ते जय विजय हिरण्यकश्यप बनले. ते जय विजय शिशुपाल दंतवक्र. लक्षात येईल. तर त्याच्यामुळे भगवंतांनी विचार केला थोडी मजा घेऊ, गरुडासंग युद्ध सुरू केलं. आता भयंकर युद्ध झालं दोघांमध्ये. आणि मग त्याच्यानंतर भगवंत कसे आहेत, अहम भक्त पराधीन. तर ते भक्ताचा विजय होऊ देतात आणि स्वतः हारतात. आता पुढं कथा येईल महाभारतामध्ये. भीष्माची प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि कृष्णाची प्रतिज्ञा मोडली. याचा अर्थ असा होत नाही कृष्ण श्रेष्ठ नाही, पण कृष्णाची अशी इच्छा राहते की भक्ताचा विजय हो. लक्षात याने मी हारलो तरी चालते. आणि असंच झालं की भगवान विष्णूने काय केलं, पराजय स्वीकारला गरुडाकडून. मी हारलो म्हणे बाबा, पण मी प्रसन्न झालो त्या युद्धावर, तुला काय वरदान पाहिजे ते माग. गरुडाला भगवान विष्णू म्हणले काय तुला वरदान पाहिजे. तर गरुड म्हणे तुला काय पाहिजे ते सांग, मला तुझ्याकडून काय नको. तुला काय वरदान पाहिजे ते सांग. भगवंत म्हणे पहिलाच भक्त भेटलाय म्हणे, मला वरदान द्यायलाय. तर ठीक आहे म्हणे, असं वरदान मागू की हे कायमचाच फसला पाहिजे. भगवंत म्हणे मग तू माझं वाहन बन. काय म्हणले, गरुडाला म्हणले तू माझं काय बन, वाहन बन. आता गरुड मोठ्या छाती ठोकून हे केलं, आता काहीच म्हणता येईना, मान्य करावं लागली भगवंत. तेव्हापासून गरुड वाहन बनलो. कोणाचं, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तर तेव्हापासून गरुडजीला वाहन बनावं लागलं. कोणाचं, भगवान विष्णूचं, कारण त्यांनी तसा वरदान मागायला सांगितलं होतं. आता इकडं काय झालं की इंद्रदेव बी कश्यप ऋषीचेच पुत्र आहेत ना. हे पहा, एक आश्चर्याची गोष्ट आहे, देव आणि राक्षस भाऊ भाऊ आहेत. माहित आहे की नाही तुम्हाला, कोण आहेत, भाऊ आहे. दोघांचा बाप एकच आहे, कश्यप. आदितीपासून देव, दोन पत्न्या कश्यप ऋषीच्या. आदितीपासून देव झाले आणि दितीपासून दैत्य. लक्षात येईल, हे दोघं भाऊ भाऊच आहेत. तर त्याच्यामुळं आता ही कद्रू आणि विनिता ह्या पण कोण झाल्या. आता गरुड कोणाचा मुलगा, विनिताचा. तर विनिता आई झाली कोणाची, इंद्रदेवाची. तर इंद्रदेवाने थोडी बुद्धी वापरली. इंद्रदेव गेले गरुडापाशी, आता हात जोडे, आता वज्र फेकून दिलं, हात जोडे आणि म्हणले की अरे तू आणि मी भाऊ भाऊच आहे म्हणले, आणि असं युद्ध करायला हे पण ठीक आहे म्हणे. अमृत तुला घेऊन जायचं, पण नेमकं न्यायला कशासाठी ते सांग. तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे पहा इंद्रदेवा, मला थांबू नका, की त्या कद्रूनं माझ्या आईला दासी केलंय म्हणे आणि ती सगळे कामं करायला होईल. तर माझी अशी इच्छा आहे की अमृत, तिनं सांगितलं अमृत आण, मी तुला दास्यातून ती आईला मुक्त कर. तर त्यावेळेस इंद्रदेव म्हणे अरे काय येडे झाले का म्हणे, त्या सर्पाने अमृत पेल्यावर कसं काय सृष्टीत हाहाकार होईल. विचार करा, सर्प अमृत पेलं, सर्प मेलेच नाही, तर किती अवघड होईल जगणं माणसाचं. तर म्हणे थोडं डोकं वापरा म्हणे, असं काय करायला म्हणले तुम्ही, असं करू नका म्हणून. तर ते म्हणे ते मला काही सांगू नका, मी अमृत घेऊन जाणार आणि देणार. तर म्हणे काहीतरी उपाय करायचा तू हे करण्याचा. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, मी अमृत घेऊन जाणार आणि तिथं ठेवणार आणि त्यांना सांगतो स्नान करून प्या. ते जसे आंघोळ करायला जातील तुम्ही घेऊन या. दोघांचा प्लॅन वाटणच झाला. म्हणे हे ठीक आहे, ती म्हणजे मुक्तही होईल आई बी आणि राक्षस यायला अमृतही भेटणार नाही, साप आहे. तर दोघांचा प्लॅन झाला वाटतच. आणि त्याच्यानंतर मग गरुडजी गेले आणि त्या अमृताचा कळस ठेवला तिथं नदीच्या काठावर आणि कद्रूला सांगितलं आणि त्या सापायला
हे का नाही कळस, माझ्या आईला मुक्त कर म्हणे. आता ठीक आहे म्हणे बाळा, तू आई आता मुक्त झाली, पण म्हणे अमृत हे डायरेक्ट पिता येत नाही, आंघोळ करून या. तर सगळे साप गेले स्नान करायला. इकडे इंद्रदेव आले आणि कळस घेऊन निघून गेले. त्या कद्रूला लय रागाला, म्हणून हे काय म्हणे, मी काय करू, माझं मी वचन पूर्ण केलं, तुम्हाला रक्षण करता आलं नाही, त्याला मी काय करू. आणि त्याच्यानंतर मग ते अमृत कुंभ घेऊन इंद्रदेव स्वर्गामध्ये निघून गेले. आणि इकडं काय झालं की त्यांना ज्यावेळेस आंघोळ करून आले तर कळसच सापडना, अमृताचा कळस कुठं गेला. तर त्यावेळेस कळालं की इंद्रदेवानं आपल्याला फसवलं. आता जिथं कळस ठेवला होता त्यांना वाटलं एखादा तरी थेंब पडला असं, तर सगळे साप आले आणि ते चाटू लागले. तिथं थोडा एक थेंब जरी गेला तर अमर होईल, पण तिथं काहीच नव्हतं. तिथं काड्या कुड्या आणि दगड होते. तर राम हरे राम, राम राम हरे हरे. तर तिथं त्या दगडावर आणि त्या दर्भावर जीवन चाटल्यामुळं त्याच्या जिभा चिरल्या, पण अमृत भेटलं नाही. म्हणून सापाला किती जीभ आहेत, जीभ एकच आहे, पण ते चिरल्यामुळं आता दोन झाले. तुम्ही पाहिलं का सापात ज्यावेळेस फणी काढते आणि जीभ बाहेर काढत, तर त्यावेळेस कसं दिसते, असं वाटते दोन जीभ आहे. ती एकच जीभ आहे, पण ती चिरली अमृताच्या लोभापायी. लक्षात येईल. तर अशा प्रकारे त्यांना काय अमृत भेटलं नाही. इकडं काय झालं की गरुडानं, आता गरुडाचं भोजनच हे सर्प, भरपूर सर्पायला खाल्लं त्यांनी. आणि काही लोक पळून गेले, कारण त्यांना कळालं ना नंतर की या सर्पाईनं कपट केलं, हे शेपटीला गुंडाळले जाऊन, म्हणून शेपूट काळी झाली. एवढा राग आला गरुडजीला की सर्व सापालाच खायला सुरुवात केली. म्हणजे आता अख्खे संपवतो मी एकटाच. आता साप ज्यावेळेस आता त्यांचं भोजनच आहेत, गरुडाचं भोजनच सर्प. तर सगळे साप घाबरले, त्यांना वाटलं आपलं मरण हे कानू. तर त्याच भेवानं कालिया वृंदावनला आला होता. लक्षात आहे नाही, त्याच्यामुळेच कालिया वृंदावनला येऊन राहू लागलं. बाकीचे बी सर्प काही पाताळांमध्ये लपले जाऊ, पण गरुडजी सगळे संपवू लागले. राग आला त्यांना, कपट करून जिंकले म्हणे, माझ्या आईला दासी केलं. तर त्याच्यानंतर मग गरुडाची आई होती विनिता, हिची सुटका झाली ना, ती मुक्त झाली याच्यातून. आता काही दिवसाच्या नंतर मग कश्यप ऋषी आले, विनिताची आणि त्यांची भेट झाली. आता काही साप हिमालयामध्ये पळून गेले, गुफेत लपले जाऊन, कारण त्यांना गरुडाची भीती वाटू लागली. तपस्या करू लागली की आता आपल्याला काही खरं नाही, नाही तर गरुड मारून टाकते. तर त्याच्यापैकीच वासुकी शेषनाग यांनी तपस्या केली हिमालयामध्ये जाऊन. तर त्याच्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं, तप कशासाठी करायला. तर त्यावेळेस सर्प म्हणले की हे ब्रह्मदेव, आम्ही गरुडासंग वैर केले म्हणून आमचा नाश व्हायलाय, आणि आईनं पण आम्हाला शाप दिलाय म्हणून आम्हाला फार त्रास व्हायलाय. तर ब्रह्मदेव म्हणले की तुम्ही आता चिंता करू नका, तुम्ही पाताळ लोकामध्ये राहा, तुम्हाला गरुडाचा त्रास होणार नाही. लक्षात येईल. आणि भगवंताचं स्मरण करा, तुम्हाला शाप तिथं काही बाधित करणार नाही. त्याच्यानंतर मग ते मोठाले साप खाली गेले वासुकीला, आणि शेषनागाने पृथ्वी आपल्या फणावर धारण केली. लक्षात येईल, अनंत शेष. आणि मग भगवान नारायण शेषनागावर विश्रांती करू लागले. शेषशयन आपण म्हणतो ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनेशा. त्याच्यामध्ये पुढे येते की क्षीरसागरा शेषशयन, तर क्षीरसागरामध्ये ते शयन करू लागले. तर एवढा शेषाचा महिमा आहे की एक तर पृथ्वी धारण केली आणि दुसरे भगवंत स्वतः त्याच्यावर विश्राम करायले. त्याच्यानंतर सर्व सर्प एकत्रित आले आणि त्याने विचार केला की आपल्याला जे संकट येणार कोणामुळे यायले, जन्मेजयामुळं. तर आपण असं काम करू की त्याचा यज्ञच बंद पडला पाहिजे. तर सर्व सर्पांनी प्लॅन केला आणि यज्ञामध्ये विघ्न करायचं ठरवलं. तर त्यावेळेस वासुकी म्हणला की अरे तुम्ही येडे लोक आहेत, पहिलेच गरुडामुळे परेशान आहे, पुन्हा जासाल बाहेर, ते यज्ञात बाजूलाच राहील, अगोदरच संपसाल म्हणले तुम्ही, तर शांत राहा, कुठं जाऊ नका म्हणले, यज्ञात तुम्ही काही विघ्न करू नका. तर अशा प्रकारे मग ठीक आहे म्हणले, त्यांनी तो सोडून दिलं, म्हणजे आपलं लपून राहू, पण यज्ञामध्ये विघ्न नको. लक्षात येईल. तर अशा प्रकारे मग आता इथं काय सांगतात पहा सूत गोस्वामी शौनकादी ऋषी. तर म्हणले हा जन्मेजय कोणाचा पुत्र होता. आता भागवताची कथा येणार, ही कोण आहे, कशामुळे यज्ञ केला, काय काय कारण होतं यज्ञ करण्यामागं, कारण काय होतं, किंवा सर्पाचा यज्ञ काय केला जन्मेजय. साहजिकच प्रश्न उभा, उगीच्या उगीच का मारल साप. तर आता ती कथा सांगतात.
तर आता ध्यान देऊन ऐका, भागवतातल्या कथा याच्यात येणार, रामायणामधल्या बी येऊ शकतात, कारण महाभारत 1,00,000 श्लोकाचं आहे, फार विशाल ग्रंथ आहे. तर आता भागवतामध्ये परीक्षित महाराजाची कथा येईल आता महाभारतामध्ये, तर ध्यान देऊन ऐका आता. तर एक दिवस महाराज परीक्षित वनामध्ये गेले होते, कळलं का, शिकार करण्यासाठी. तर आता उन्हाळ्याचे दिवस होते, त्यांना फार तहान लागली आणि मग पाणी पिण्यासाठी ते आश्रम शोधू लागले. आता पाहता पाहता काहीच त्यांना दिसलं, तर एका जागी त्यांना एक आश्रम दिसला, तिथं शमीक नावाचे ऋषी ध्यानस्थ बसले होते. आता ज्यावेळेस हे गेले तर यांना वाटलं की ऋषी आपल्याला बोलवतील, आसन देतील, आता राजा आहे ना, आणि नंतर पाणी देतील प्यायसाठी. पण ऋषीनं काहीच केलं, ऋषी शांत बसून राहिले. लक्षात येईल. आता परीक्षित महाराज धर्मात्मा होते, पण त्या दिवशी त्यांनी काय केलं होतं, मुकुट धारण केला होता सोन्याचा. आणि आपण माहित आहे की कलियुगाला 4 स्थान दिले होते परीक्षित महाराजांनी. अगोदरच कथा भागवतामध्ये विस्तारपूर्वक कथा आहे की जिथं अधर्माने धन कमवल्या जाते त्या धनामध्ये कलीचा काय आहे, निवास आहे. जिथं मांसाहार केला जाते तिथं कलीचा निवास आहे. जिथं दारू पितात लोक, नशा करतात, तिथं कलियुगाचा निवास आहे. जिथं व्यभिचार केल्या जाते, की आपला पती सोडून दुसऱ्या पुरुषासंग जी स्त्री संग करते, किंवा जो आपला पत्नी सोडून दुसऱ्या स्त्री संग जो संग करते, याला व्यभिचार म्हणतात. तर हा व्यभिचार जिथं होते तिथं कलियुगाचा काय आहे, निवास आहे. आणि जिथं जुगार खेळल्या जाते, जुगार म्हणजे काय आलं ना, पत्ते, मटका, तर तिथं कलियुगाचा निवास आहे. तर या 5 ठिकाणी कलियुग राहते. तर मग काय केले, एक दिवस परीक्षित महाराज ज्या वेळेस वनामध्ये फिरण्यासाठी निघले, तर त्यांनी विचार केला की आपल्या पूर्वजांनी काय काय जमा करून ठेवले, एकदा पाहून जाऊ. तर त्यांनी ते जुनं दरवाजा उघडा, इथं भरपूर सोन्याचे युद्धामध्ये पांडवांनी जिंकून आणलेले पडलेले होते, मुकुट होते, दागिने होते. तर त्यांना एक मुकुट फार आवडला. तर तो मुकुट होता जरासंधाचा, कट्टर शत्रू कुणाचा, भगवंताचा, पांडवाचा. लक्षात येईल. तर त्यावेळेस मग काय केलं की परीक्षित महाराजाला तो मुकुट आवडला आणि त्यांनी तो घातला. आता हा अधर्माने आणलेला मुकुट होता, त्यामुळे कलियुगाने प्रवेश केला कुठं, डोक्यावर. म्हणून परीक्षित महाराजाची बुद्धी थोडी बदलली. लक्षात येईल. आणि कारण त्यांनी आयुष्यामध्ये पहा, सुखदेव गोस्वामी भागवत लिहिताना सांगतात की ही पहिली वेळ होती की साधूवर राग आला. कोणाला, परीक्षित. आतापर्यंत एकदा पण आला नाही. याचा अर्थ कळाला ना, कारण ते आता कलियुग त्यांच्या डोक्यावर बसून ते काय करत आहे, हे करायला. लक्षात येईल. आणि मग काय केलं की यांनी विचार केला, मी राजा असून हा साधू माझा आदर करत नाही, हा खरंच समाधी यायला लागली का नाटक करायला. ते पाहण्यासाठी परीक्षित महाराजांनी काय केलं की ते एक मेलेला साप होता, तो धनुष्याच्या बाणाच्या टोकावर उचलला आणि तो गळ्यामध्ये टाकला. खरंच याची समाधी जर खरी असेल तर याला काय फरक पडणार, खोटी असेल तर लगेच उठल. आणि त्यांनी तो साप टाकला, पण ती खरीच समाधी होती शमीक ऋषीची. तर शमीक ऋषीला काही फरक पडला नाही, ते तसेच राहिले. आणि त्याच्यानंतर परीक्षित महाराज तिथून निघून गेले. तर काय झालं की शमीकाचा जो पुत्र आहे शृंगी, त्याला ही खबर कळाली की असा असा राजा आला आणि त्यांनी आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये मृत्यू सर्प टाकला. तर एवढा क्रोध आला त्या शृंगी ऋषीला, तर त्यांनी काय केलं की त्या नदीचं पाणी घेतलं जिथं तो स्नान करू लागला आणि शाप दिला की ज्या राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये हा साप टाकलाय, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पदंशाने त्याचा काय होईल, मृत्यू होईल. लक्षात येईल. आणि मग काही वेळाच्या नंतर यांची समाधी भंग पावली. मुलगा आला ना, काय रडू लागला तो तिथं, तर त्याचा रडण्याचा आवाज ऐकून शमीक ऋषीची समाधी भंग पावली. आणि म्हणे बाळा का रडायला, तर त्यांनी सर्व घटना सांगितल्या, असं असं झाले म्हणले आणि हे राजाने अपराध केला. तर त्यावेळेस फार दुःख झालं शमीक ऋषी. अरे म्हणे एवढा चांगला राजा आणि एका चुकीसाठी तो त्याला मृत्यूदंड दिला. अरे ब्राह्मण कोणाला म्हणतात म्हणे, जो सहन करते, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, योगी पावन मनाचा, सहाय अपराध जनाचा. संत तोच आहे म्हणे जो जगाने केलेले अपराध काय करते, सहन करते. आणि तो काय केलं, शाप दिला म्हणे, फार चुकीचं केलं म्हणे. तो त्यांनी परीक्षित महाराजाला दोष दिला नाही. लक्षात येईल. एवढा चांगला राजा म्हणे जिथं साधू संत आनंदानं राहतात, तर फार चुकीचं केलं. तर त्यावेळेस मग शमीक ऋषीनं काय केलं, आपला गौरमुख नावाचा एक शिष्य होता त्याला बोलवलं आणि सांगितलं की बाळा तू जाय लवकर परीक्षित महाराजाला सूचना दे की आजपासून 7व्या दिवशी तुमचा मृत्यू होणार आहे, तक्षक सर्पदंश. कारण तर ऋषीचा शब्द खोटा होणार नाही, पण 7 दिवसामध्ये तुम्हाला जे काही चांगलं करता येईल तेवढं करा. मृत्यू तर होणार, आता शाप टळल्या जाणार नाही, तर तुम्हाला जे काही चांगलं करता येईल तेवढं हे करा. तर ज्या वेळेस परीक्षित महाराज गेले
राज्यामध्ये आणि त्यांनी तो मुकुट उतरून खाली ठेवला. लगेच त्यांना भान झालं, अरे मी आज कसं काय साधूचा अपराध केला, ऋषीच्या गळ्यात मी साप का टाकला, मी फार मोठं पाप केलं म्हणे, एवढ्या चांगल्या संताच्या गळ्यात मी साप टाकला, अपराध झाला म्हणे, मला शिक्षा भेटायला पाहिजे. तेवढ्या मध्येच हा गौरमुख नावाचा शिष्य आला शमीक ऋषीचा, आणि त्यांनी सांगितलं, महाराज शिक्षा तुम्हाला घ्यायची गरज नाही, शिक्षा तुम्हाला भेटलेली आहे की शमीक ऋषीचा मुलगा जो आहे शृंगी, त्याने तुम्हाला शाप दिलाय, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पदंशाने तुमचा मृत्यू होईल. तर ज्यावेळेस असं सांगितलं तर परीक्षित महाराज दुःखी नाही झाले, आनंदी झाले. म्हणजे ठीक आहे, मृत्यू तर येणारच आहे, काय यार, पण दंड भेटला म्हणे मी केलेल्या पापाला, काही हरकत नाही म्हणले. तर त्याच्यानंतर मग काय झालं की परीक्षित महाराजांनी आपला मुलगा जन्मेजय, कथा आली आता ध्यानपूर्वक ऐका, तर जन्मेजय याला राज्य दिलं आणि स्वतः भगवंताचं चिंतन करण्यासाठी शुकताल गंगा नदीच्या पावन किनाऱ्यावरती जागा आहे, तिथं गेले आणि सर्व कपडे काढे एकदम कोपीन लावून आसन मांडून बस. लक्षात येईल. आता इथं कसे बसले होते त्याचं पण इथं वर्णन करतात. तर इथं श्रवण करण्यासाठी राजाने काय केलं की एका तळ्यामध्ये लोखंडी स्तंभ तयार केला. लक्षात येईल. लोखंडी स्तंभ तयार करून त्याच्यावर मंदिर वाहन आणि तिथं बसून तो कथा ऐकण्यासाठी बस आणि सर्वांना सांगू लागला की तुम्ही कथा सांगा. तर तेवढ्यामध्ये व्यासदेवांचे पुत्र, लक्षात येईल, साक्षात भगवत स्वरूप सुखदेव गोस्वामी तिथे प्रकट झाले आणि सुखदेव गोस्वामी म्हणे की तू चिंता करू नको, 7 दिवस भरपूर झाले, मी सांगतो ते फक्त ऐक, 7व्या दिवशी तुझा उद्धार होईल आणि तू भगवंताच्या धामात जास, गॅरंटी दिली त्यांनी. तर एवढं खुश झाले परीक्षित महाराज, काही हरकत नाही. आणि मग परीक्षित महाराज कथा श्रवण करायलेत आणि सुखदेव गोस्वामी काय करायत, कथा सांगायलेत. तर अशी त्यांची दिनचर्या, दिवसभर कथा ऐकायची आणि रात्रभर चिंतन करायचे, काही खाणं नाही, काही पिणं नाही. सुखदेव गोस्वामी म्हणायचे मधामधात कधी कधी की काहीतरी खा म्हणले राजन, काहीतरी प्या. तर म्हणजे नाही, या भूका आणि तहानेमुळेच म्हणे मी ऋषीचा अपराध केला आणि माझा मृत्यू फक्त तक्षक डसल्यानं होणार, बाकी कोणत्यानं होणार नाही. मी नाही काय खाल्लं तरी मरणार नाही. तर तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त कथा सांगा. एवढी आवड लागली परीक्षित महाराजांना. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, श्रवणे परीक्षित तरला भूपती, 7 दिवसा माझी मुक्ती झाली. त्याच्या फक्त 7 दिवस कथा श्रवण करून परीक्षित महाराजाचा काय झाला, उद्धार झाला. तर काय झालं मग, परीक्षित महाराज कथा श्रवण करू लागले. आता ज्यावेळेस 7 दिवस पूर्ण झाले तर तक्षक लगेच आला. कशासाठी, दंश करण्यासाठी. 7 दिवस कथा श्रवण केली परीक्षित महाराजांनी आणि हा तक्षक चावण्यासाठी आला. कोणाला, परीक्षित महाराजाला. आता इकडं काय केले होते, जन्मेजयाला वाटलं की आपल्या वडिलाला जर साप डसला तर लगेच ते विष उतरवणारे लोक पण त्यांनी जमा केले होते, मांत्रिक लोक तिथं. लक्षात येईल की जेणेकरून जरी साप चावला तर लगेच विष उतरवता येईल आणि मग आपले वडील वाचतील. तर इकडं तक्षकांनी पाहिलं तर एवढा कडक बंदोबस्त आहे म्हणे, आपल्याला तर तिथं जाताच येणार नाही. कसं जाणार म्हणली आणि कसं चावणार म्हणले परीक्षित महाराजांना. मग तक्षकांनी एक कपट केलं. काय केलं, तक्षकांनी आपलं रूप बदललं आणि एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि सोबतचे 2-4 सर्प होते त्याला दुसरे ब्राह्मण बनवले तक्षकाने. लक्षात येईल. आणि ज्यावेळेस जाऊ लागला तर जाता जाता काय झालं की एक मांत्रिक, फार तेजस्वी मांत्रिक, की कसाय साप डसला तर तो उतरवणार, तो मांत्रिक जाऊ लागला परीक्षित महाराजाकडे. तो वाटेत तक्षकाला तो दिसला. तक्षकाने विचार केला, हा जर गेला मी चावलो तरी हे काय होणार नाही, हा विष उतरून टाकाल. तर ते म्हणे की अरे तू कशाला चालला तिकडं. तक्षक म्हणला की मी राजाला दंश करण्यासाठी चाललो. मग म्हणे मी विष उतरवायसाठी चाललो. आता विरोधी पार्टी समोरच आली की, ती एक म्हणलाय दंश करायला चाललो, ते म्हणे मी आता विष उतरवायला चाललो. तर म्हणे काय तुझी शक्ती विष उतरवायची, मला दाखवतो का. तक्षक म्हणे माझी शक्ती पाय का आहे विषाची. तर तिथे एक हिरवं झाड होतं मोठं. तर तक्षकाने नुसता स्पर्श केला त्या झाडाला तर लगेच हिरवं झाड, खणखण उन्हाळ्यात जसं वाळते झाड तसं वाळलं, काही मिनिटामध्ये पूर्ण वाळून गेलं. तर ही पाय माझा विष, असाच परीक्षित मरणार म्हणे, मी स्पर्श केला. तर त्यावेळेस म्हणे मग काय होणार पहा. त्या मांत्रिकाने मंत्र उच्चारायला सुरुवात केली तर पुन्हा हिरवं झाड झालं. म्हणे असाच परीक्षित पुन्हा जिवंत होणार. अरे म्हणे हे सगळं पाणी फिरणार म्हणे. तक्षकाने विचार केला, रे हे सगळा गोंधळ झाला, आपलं तर कामच होणार नाही. तर त्यावेळेस म्हणे तू चालला कशासाठी. म्हणे मला पैसे पाहिजे. किती पाहिजे.
ते म्हणे "बुवा 10,000 म्हणे तुला 50,000 घे पण जा इथूनच वापस." आता काय मग थांबायचं तिथं पैसे आता ते काय असं एकदम श्रद्धा आणि भावना थोडा चालला होता, त्याला लागत होता पैसा. तिथूनच वापस गेला तो. तक्षकाने काय येऊ दिलं नाही इकडं, लक्षात गेले. आणि मग तक्षकाने काय केलं की सांगितलं की बाबा कसं आहे माहिती आहे का, शृंगी ऋषीनं शाप दिलाय, त्याला समजून बी सांगितलं. आणि म्हणले हा शाप जर खोटा ठरला तर अयोग्य आहे म्हणे, ब्राह्मणाचे शब्द कसे खोटे ठरवता येतील. तर तुला पैसेच पाहिजे तर मग तुला आणखीन किती लागतात ते सांग, पण तू इकडं जाऊ नको परीक्षिताकडे. आणि मग त्याने भरपूर धन घेतलं तक्षकाकडून आणि तो वापस घरी केला. आणि मग तक्षकांनी काय केलं की जिथं भागवत श्रवण करण्यासाठी बसले होते गंगा नदीच्या पावन किनाऱ्यावर, तिथं ब्राह्मण मंत्राचं पठण करीत होते. आणि शेवटचा दिवस असल्यामुळं एकदम कडक बंदोबस्त केला होता, कारण शाप होता 7व्या दिवशी तक्षक डसणार. तर सर्व एकदम कडक बंदोबस्त, कोणीच तिथं एंट्री नव्हती, नवीन अनोळखी माणसाला कोणाला जाऊ द्यायचे नाही. आणि कोण कशा रूपामध्ये येईल काही माहीत नाही. तर तक्षकान काय केलं, आपल्या सोबतचे साप आणि स्वतः ब्राह्मणाचं रूप घेतलं, लक्षात आहे. आणि आपल्या सोबतच्या सापायला ब्राह्मण बनवलं आणि त्याच्याकडे काय केले, फुलं फळं दिले तक्षकाने. आणि म्हणे हे घेऊन राजाला भेट द्या. आता ब्राह्मण असल्यामुळं कोणी अडवलं नाही, हे सरळ गेले कुठं, जिथं परीक्षित महाराज बसले होते. तर तक्षकाने काय केलं, एका फळामध्ये प्रवेश केला, एका आळीच्या रूपामध्ये छोट्या आळीचं रूप धारण केलं आणि त्या फळामध्ये प्रवेश केला. आता कोणाला काही डाऊटच आला नाही. आता ब्राह्मण आहे तर म्हणून सर्वांना डायरेक्ट एंट्री दिली त्यांना तिथं. हे तक्षकाचे जी सोबती होते ते गेले तिथं. आणि त्याच्यामध्ये एका आळीच्या रूपामध्ये कोण होता, तक्षक. तर तक्षक आतमध्ये त्या फळामध्ये होता आणि हा तक्षक त्या फळामध्ये तिथं गेला. आणि हे ब्राह्मण लोक तिथं गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग राजानं ते वाटलं ब्राह्मणाचं प्रसाद आणलाय ब्राह्मणांनी, तर खायचा नाही पण घ्यायला काय हरकत आहे. तर राजाने तो घेतला आणि बाकी सगळे फळं वाटून टाकले. आणि एक फळ घेतलं ज्याच्यात तक्षक होता. हा, मृत्यू चुकत नाही, किती टाळण्याचा प्रयत्न का, तेच फळ घेतलं राजाने, परीक्षित महाराजांनी, ज्याच्यामध्ये तक्षक एका आळीच्या रूपामध्ये होतं. आणि ते फळ घेतलं आणि फोडलं परीक्षित महाराजांनी, लक्षात आहे. आणि जसं फळ फोडल्याबरोबर तक्षकाने काय केलं, त्या आळीचं रूप टाकून दिलं आणि विशाल सापाचं रूप धारण केलं. आणि लगेच परीक्षित महाराजाला काय केलं, काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये हे काम केलं त्यांनी. कोणाला काहीच कळालं नाही काय झालं, तर लगेच प्रकट झाला त्याच्यातून भयंकर आपलं सापाचं रूप प्रकट केलं आणि लगेच राजाला दंश केला. जागीच परीक्षित महाराजाचा मृत्यू झाला. आणि एवढा भयंकर विषारी होता तो तक्षक, लगेच गतप्राण झाला. आणि एवढं विष ते प्रभावी होतं की बिना अग्नीचं शरीर जळू लागलं. कोणाचं, परीक्षित महाराजाचं, लक्षात आहे. एवढं ते प्रभावी विष होतं. आणि तक्षक आणि हे विष बदललेले जे दुसरे साप होते यांनी विचार केला, आता परीक्षित तर जळाला म्हणे, बाकी बी जळणार इथं या विषान, लवकर निघा. हे लगेच पळून गेले तिथून. आता हे निघून गेले तर आता बाकी सर्वजण दुःखी झाले, बाबा परीक्षित महाराज गेले. फार सर्व प्रजा, सुखदेव गोस्वामी म्हणतात, ते आपले हे सूत गोस्वामी जन्मेजयाला कथा सांगायलेत ना, की राणे अशा प्रकारे म्हणले की परीक्षित महाराजाचा मृत्यू झाला. कोणाकडून, तक्षकाकडून, लक्षात आहे. अशा प्रकारे तू राजा झाला. जन्मेजयाला कथा सांगायली ना, वैशंपायन ऋषी, ही सापाची कथा. तर तू राजा झाला म्हणली. आणि मग जन्मेजयाकडून उत्तंक जो आहे, आपण कथा ऐकली उत्तंकची काल, तर उत्तंकाने बी सापाचा सूट घ्यायचा होता ना तक्षकाचं, त्याला अडवलं होतं ना तक्षकाने. तर त्याने अशा प्रकारे म्हणले की सापाचा बदला घ्यायचा म्हणे मला. तर लगेच जन्मेजयानं ठरवलं, मी पण बदला घेणार म्हणून. माझ्या वडिलाला एक तर या उत्तंकाला सतवले, तिकडं गरुडाला सतवले, आता हे सापाचं फार झालं म्हणे, आता या सगळ्याला मी एकदाच दंड देतो, जन्मेजय म्हणलं, लक्षात आहे. आणि मग जन्मेजयाने काय केलं, मोठं सर्पयज्ञ केला, विशाल, जसे अग्निकुंड पेटतात तसे अग्निकुंड पेटवले आणि मोठं सर्पयज्ञ ठरवला. तर विद्वान ब्राह्मण बोलवले, यज्ञकुंड पेटवले आणि सर्व तयारी केली, लक्षात आहे. आणि एका पंडिताला सांगितलं की हे राजन, तिथे एक पंडित आला आणि जन्मेजयाला सांगितलं, राजन तो हा यज्ञ फलद्रूप होणार नाही, कारण पुढे एक आस्तिक नावाचा ब्राह्मण येईल आणि तो हा यज्ञ काय करेल, थांबवत मधात, पूर्ण होऊ देणार नाही. आता
लगेच प्रश्न उभा राहते की बाबा हे आस्तिक कोण आहे. हे पण एखादी कथा येत जातात तर तू ध्यानपूर्वक ऐकलं तर समजत. हरे कृष्णा 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 हरे हरे राम राम राम. तर ध्यानपूर्वक ऐका पा, मला काहीच दिसेना. मी फक्त कथा सांगायलो, आता ऐकायला कोण मला माहित नाही. तर ज्याच्या त्याच्या इमानदारीने ऐका. काहीच दिसेना, खरं सांगायला मला फक्त हे दिसायलंय महाभारत ग्रंथ. काहीच कोणाचाच चेहरा दिसेना. ऐकायलेत का काय, झोपलेत का समाधी लावली. तर इमानदारीने ऐका, कारण फळ मग भेटणार नाही. लक्षात, आताच बेमानी केली तर फळ भोगावं लागेल. लक्षात आले. तर ध्यानपूर्वक ऐका. आता एवढा अध्याय घेऊ आपण आस्तिक मुनीचा. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. तर हा आस्तिक मुनी कोण आहे, लगेच प्रश्न उभा राहते. लक्षात येईल. शौनकादी ऋषी लगेच प्रश्न विचारला, आस्तिक कोण आहे. तर सुत गोस्वामी काय म्हणतात पहा, तर हा आस्तिक जरत्कारू नावाच्या ऋषीचा मुलगा आहे. आणि जरत्कारूच्या पत्नीचं पण नाव होतं जरत्कारू. आश्चर्य, पती आणि पत्नीचं नाव एकच. पतीचं नाव जरत्कारू आणि पत्नीचं पण नाव आणि जरत्कारू, या दोघांचा मुलगा होता आस्तिक. लक्षात येईल. तर सर्पकुळाचं रक्षण करणारे थोर ऋषी म्हणजे जरत्कारू. तर ते फार वृद्ध झाले, पण त्यांनी लग्न केलं नव्हतं. लक्षात येईल. त्याच्यामुळे त्याचे पितर दुखी होते, बाबा हे मेल्यावर आमच्या कोण पिंडदान करील, कोण श्राद्ध करेल. ते परेशान होते. तर पितरांनी सांगितलं जरत्कारूला, बाळा तू लग्न कर बाबा, नाही तर पुढं कसं चालू राहील आपला वंश, तू काय कर, लग्न कर. तर त्यावेळेस मग पितराची इच्छा असल्यामुळे जरत्कारून म्हणले ठीक आहे म्हणे, मी लग्न करतो, पण मी लग्न त्याच्याबरोबर करील की मला मह्याच नावाची मुलगी पाहिजे. माझं नाव आहे जरत्कारू. तर जरत्कारू नावाची मुलगी भेटली तर मी विवाह करेन. लक्षात येईल. आणि मी वृद्ध आहे म्हणे, शक्तिहीन आहे, मयात काही हे नाही, मी काय तिला खाऊ पिऊ घालू शकत नाही, तिलाच माझी सेवा करावं लागेल, मी काही करणार नाही. लक्षात येईल. आणि पूर्ण पतिव्रता धर्माचं ती पालन करीत असेल तर मी विवाह करायला तयार आहे, नाही तर मी विवाह करणार. तर ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, आम्ही नियोजन लावतो. आता शोधू लागले हे जरत्कारू नावाची स्त्री कुठे. आता किती अवघड आहे त्याच नावाची स्त्री परत भेटणं. तर भरपूर शोधू लागले, पण त्यांना काही ती स्त्री सापडणं. भरपूर ठिकाणं शोधले. तर असं हे कथा वासुकीला कळाली, जो पाताळ लोकामध्ये. आताच ऐकलं ना आपण की हा वासुकी कुठं राहायचा, पाताळ लोकामध्ये. तर याला कळालं की जरत्कारू ऋषी लग्न करणार आहेत, पण त्यांना तशीच मुलगी पाहिजे. तर वासुकीची लहान बहीण होती, तिचं नाव होतं जरत्कारू. मग वासुकीनं विचार केला, ठीक आहे म्हणली, की कारण इथून पुढं एक मोठं संकट येणार आहे सापावर, तर त्या संकटातून या जरत्कारूचा मुलगाच वाचवणार आहे. म्हणून ठीक आहे म्हणे, आपल्या मुलीला वृद्ध माणसासंग, बहिणीला वृद्ध माणसासंग लग्न करावं लागलं तरी चालेल, पण आपल्या सर्व सापाचं काय होईल, कल्याण होईल. म्हणून काय केलं की वासुकीनं आपल्या बहीण जी आहे तिचा विवाह जरत्कारू ऋषीला द्यायचं ठरवलं. ठीक आहे म्हणली, याचा विवाह करू. तर जरत्कारू ऋषी म्हणले की हे वासुकी, तुझी बहीण पाय एकदम श्रीमंत. आता वासुकी पाताळ लोकाचा राजा आहे, तर मग तुझी बहीण एकदम ऐश्वर्यात वाढलेली, सगळे तिला श्रीमंतीत आहे ती, आणि माझ्या घरी एकदम तिला साधारण राहावं लागेल, नम्रपणे राहावं लागेल म्हणले. आणि माझी आज्ञा जर मोडली तर मी लगेच तिचा त्याग करेन. लक्षात आहे ना, एवढ्या अटी घातल्यात फक्त विवाह करायला जरत्कारून. तर वासुकी म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, सर्व अटी मान्य केल्या. आणि मग जरत्कारूचा विवाह आपल्या बहिणीसंग लावून दिला. आता दोघांचं नाव एकच, जरत्कारू. लक्षात आहे ना. आता जरत्कारू आश्रमात आले आपल्या, आणि दोघं एकदम आनंदानं राहू लागले. आता जरत्कारू आता ही पतीची सेवा करू लागली आणि दानधर्म करायची, पूजा अर्चा करायची सर्व. काही दिवसाच्या नंतर ही जरत्कारू गरोदर झाली, पण तिला काही माहीत नव्हतं याच्याबद्दल. लक्षात येईल. तर एक दिवस जरत्कारू ऋषी फार दमले आणि पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली. आता संध्याकाळ झाली. आता पहा, पहिले ब्राह्मणाचा नियम होता की सकाळ, संध्याकाळ आणि दुपार 3 टाइम ते त्रिकाल संध्या करायची, आणि त्या टायमाला करावं लागते. एकदा वेळ निघून गेला की ती करता येत नाही. तर संध्याकाळची वेळ झाली, तर हिला वाटलं की आपल्या पतीचा वेळ झाला पूजा करायचा. तर त्यावेळेस तिनं काय केलं, आपल्या पतीला उठवलं
जरद काढून हलवून म्हणले पतिदेव तुमच्या याची संधीची वेळ झाली. तर त्यावेळेस त्याला रागाला झोपतून का उठवलं ते जरद काढून. एकदम राग आला त्याने म्हणे मी वयस्कर आहे म्हणे, तू माझा अपमान केला म्हणे, आणि असं कसं शक्य होईल म्हणणे, म्या जर अर्घ्य दिलं नाही तर सूर्य अस्तालाच जाणार नाही. किती तेजस्वी असेल तो जरद काढू. म्हणले म्या जर अर्घ्य दिलं नाही तर सूर्य मावळणारच नाही, कमल का उठवलं. विचार करा किती तेजस्वी ऋषी असेल तो. तर त्यावेळेस तू माझी आज्ञा मोडी म्हणे, आता तू वापस तुझ्या भावाकडे जाय. याने निमित्तच पाहिजे होतं. वापस म्हणले तू भावाकडे जाय, तू माझ्याबरोबर आता राहू शकत नाही. तिनं भरपूर विनंती केली, तिच्या माग गेली, म्हणजे असं करू नका पतिदेव, मी काय असं हे करून उठवलं नाही, तुमच्याच कल्याणासाठी उठवलं, संध्या करण्यासाठी. ते काही नाही म्हणले. तर ती म्हणली की बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी जाते, पण मला पुत्र तर द्या कमीत कमी, की जो सापाच्या कुळाचं काय करील, रक्षण करील. तर त्यावेळेस काय म्हणले जरद काळू ऋषी, तू चिंता करू नको, तू गरोदर आहे आणि तुझ्या पोटी एक मुलगा जन्म घेईल, त्याचं नाव होईल आस्तिक. लक्षात आहे, आस्तिक नाही होईल आणि तो एकदम तेजस्वी होईल आणि सर्व सापाचं काय करील, रक्षण करेल. असं म्हणून तो जरद काढून निघून गेला. आता ही फार दुःखी झाली, काय करावं, कुठं जावं. तर तेवढ्यामध्ये तिचा भाऊ आला वासुकी. तर म्हणले काही चिंता करू नको म्हणे, तू माझ्याबरोबर चल. आणि मग तो घेऊन गेला पाताळ लोकामध्ये या जरद कारूला. आणि मग 9 महिन्याच्या नंतर या जरद कारूला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं आस्तिक. कळलं का. तर आस्तिक नाव ठेवलं आणि तो लहानपणापासूनच फार हुशार होता, एकदम विद्वान होता हा आस्तिक ऋषी. आता सर्वांना आनंद झाला, सर्व नाग स्त्री पुरुष सर्व आस्तिकाचं संरक्षण करू लागले, कारण म्हणले हेच आपल्या सापाच्या कुळाचं काय करणार आहे, रक्षण करणार आहे. तर सर्वजण त्या रक्षण करू लागले आस्तिक ऋषीचं. आता आस्तिकाचं जातकर्म उपनयन सर्व संस्कार जे आहे ते संस्कार केले. च्यवन भार्गवांच्या जवळ जाऊन त्यांनी पूर्ण शिक्षण घेतलं च्यवन ऋषी. त्याच्यानंतर 10 ग्रंथाचं अध्ययन केलं या आस्तिक म्हणून. आणि मग बृहस्पतीसारखी त्याची वाणी प्रकट होऊ लागली, एकदम तेजस्वी बनला हा आस्तिक ऋषी. लक्षात येईल. आणि त्याचं शरीर सूर्यासारखं तेजस्वी दिसू लागलं. कोणाचं, आस्तिक ऋषीचं. आता इकडं आपण पाहिलं, आता आस्तिकाची कथा कळाली, आस्तिकाने यज्ञ थांबवला हे आपण ऐकायलो, पण कोण होता आस्तिक त्याची कथा आली. आता इकडं या वापस. असंच फिरावं लागते कथेमध्ये. इकडं काय झालं होतं, परीक्षित महाराजाच्या मृत्यूला दुःखी होऊन जन्मेजयानं सर्पयज्ञ करायचं ठरवलं. काय ना, तर सर्पयज्ञ करायचं ठरवलं जन्मेजयानं आणि सर्पयज्ञाला प्रारंभ केला. म्हणजे आता यज्ञामध्ये आपण हे टाकतो ना तूप त्या काड्याच्या, तर यांनी सर्प टाकायचे ठरवले यज्ञामध्ये. लक्षात आहे, सर्पाचा यज्ञ. आणि मग यांनी सर्पयज्ञाचा आरंभ केला, सर्पसत्र. आणि पंडितांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि जसे जसे ते मंत्र म्हणू लागले तर सगळे जिथं जिथं साप आहे ते येऊन त्या यज्ञकुंडात आपोआप पडू लागले. मंत्राचा प्रभाव. ब्राह्मण जसे जसे मंत्र म्हणू लागले तसे तसे ते साप येऊन ते आपोआप, आता अग्नी पेटलेला आणि त्या अग्नीमध्ये येऊन पडू लागले आणि मरून जाऊ लागले सर्व साप. तर असं करत करत पाहिलं तर ही खबर सगळ्या नागलोकामध्ये पसरली की आपला वंश आता संपायच्या मार्गावर आहे. सगळे साप म्हणे त्या यज्ञकुंडामध्ये जाऊन मरायले. सगळीकडे हाहाकार झाला, जे ते पळू लागल्या इकडं तिकडं. पण कुठं जाणार, मंत्र म्हणले की त्यांना जबरदस्ती त्या बिळातून बाहेर येऊन त्या यज्ञामध्ये जावं लागू लागलं. मंत्राचा प्रभाव कसा राहते मग. आणि अशा प्रकारे कोणाचंच काही चाललं ना, सगळेजण परेशान झाले, पटापट साप मरायले, यज्ञामध्ये आहुती चालू होत्या. आता वासुकीला चिंता लागली, काय करावं, असं जर म्हणलं तर आपलं पूर्ण सर्पाच्या कुळाचाच विनाश होईल, काय करावं आपण. चिंता लागली वासुकी. आणि त्यांनी मग आपला बहिणीचा मुलगा होता आस्तिक, म्हणजे याचा भासा, लक्षात येईल. तर त्याला म्हणे अरे असं असं झालंय म्हणे बाळा, आता काय करावं आम्ही. तर तू जाय म्हणले जन्मेजयाकडं आणि त्या सर्पाचं सत्र त्याला थांबायला लाव आणि आपल्या कुळाचं रक्षण कर, नाही तर पूर्ण कुळ आपलं नष्ट होईल असं जर यज्ञ चालू राहिला तर. आणि मग ज्यावेळेस वासुकीने सांगितलं तर हा आस्तिक जन्मेजयाकडे गेला, जिथं हे सर्पसत्र चालू होत. पूर्ण त्यांनी यज्ञ त्यासाठीच पेटवला होता की जगातले सगळे साप येऊन मराव आणि तक्षक पण यावं. मेन तक्षकासाठी होता, पण तक्षकाच्या रागापायी त्यांनी सगळेच साप मारायचे ठरवले जन्मेजयाने.
आणि हजारो साप येऊन मरायले त्या यज्ञामध्ये त्या मंत्राच्या प्रभावामुळे. आता इकडं काय झालं की हा आस्तिक पाताळ लोकातून जन्मेजयाकडे जायला निघाला, जिथं हा सर्पसत्र चालू होतं. तर तिथं जवळ गेला तो आणि यज्ञकुंडाजवळ जाऊन जन्मेजयाची स्तुती करू लागला. आणि जन्मेजयाला म्हणाला की हे राजन म्हणले, तुझ्या वडिलाला कोण मारलं? तक्षकानं. मग तुझ्या बाकीच्या सापांना का मारायला? त्यांचा बिचाऱ्याचा काय दोष? एका तक्षकानं मारलं ना, मग तक्षकालाच मार ना तू, बाकीच्या सापाला का मारायला? हे चुकीचं आहे म्हणले, असं वैर तू का धरायला? तर त्यावेळेस जन्मेजय आस्तिकाला म्हणे तू शांत बस, तू मधात बोलू नको. जोपर्यंत तो तक्षक येणार नाही तोवर सगळे मेले तरी चालेल, मी यज्ञ बंद करणार नाही. मग म्हणले तू तक्षकाच्याच नावानं आहुती दे ना, बाकीचे साप का मारायला? आस्तिक आता त्याला माहित होते डायरेक्ट थांबवलं काही थांबणार नाही. मग म्हणले तू तक्षकाची डायरेक्ट आहुती दे ना. तर त्यावेळेस मग म्हणले अरे आता तक्षकानं ऐकलं की आपलं नाव निघालंय यज्ञकुंडाजवळ, आता आपलाच नंबर आहे. तर तक्षक पळायला इकडं जाऊ का तिकडं जाऊ, त्याला वाटलं आता कोण आपलं रक्षण करील. तक्षक सरळ स्वर्ग लोकाला गेला आणि इंद्रदेवाला म्हणला की हे इंद्रदेव माझं रक्षण करा. म्हणले आता जन्मेची आहुती देणार माझ्या नावानं आणि माझा मृत्यू होईल, आता तुम्हीच मला वाचवा. पकडलं त्याचं सिंहासन घटत कोणाचं? इंद्रदेवाचं. आणि म्हणे आता मी काही सिंहासन सोडून जाणार नाही, काही झालं तरी चालेल म्हणे. आणि इकडं काय झालं की सर्पसत्र चालू होतं, पण तक्षाची आहुती पडणं तक्षक येईच नाही ना, कारण त्याने सिंहासन पकडून घट्ट तिथंच होता तो स्वर्ग लोकामध्ये. बाकी सगळे साप येऊन मरू पडायलेत, पण तक्षक काही येईना. तर त्यावेळेस जन्मेजय गेला, मग तुम्ही मंत्र काय चुकीचे उच्चार करायले काय? किती मेले म्हणे लाखांना साप, मग तक्षक काय येईना? तर म्हणले हे राजन याच्यात आमची काय चूक आहे? म्हणे हा तक्षक स्वर्ग लोकाला गेलाय आणि त्याने इंद्राच्या सिंहासनाला पकडून बसलाय, मग आम्ही काय करावं म्हणले, त्याच्यामुळं तो येईना खाली. मग म्हणजे इंद्रा सगळं बोलवा खाली ते सिंहासनही बोलवा आणि इंद्रालाही बोलवा म्हणे, काय गरज आहे का त्याला आश्रय द्यायची? माझ्या बापाला मारले म्हणे त्याला मारस तर मी शांत बसणार नाही. लक्षात आहे. मग त्यावेळेस काय केलं यांनी, इंद्राच्या मंत्र आणि तक्षकाचे मंत्र सोबतच म्हणायला सुरुवात केलं, इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. तर ते सिंहासन डोलायला लागलं वर स्वर्ग लोकांमध्ये. इंद्रदेव म्हणे बा भूकंप आता लोक एकदा झाला नाही स्वर्ग लोकांमध्ये, सिंहासन कसं काय हलायलंय आपलं? म्हणले हे नक्की या तक्षकाचाच परिणाम आहे. तक्षकाल म्हणे बाबा तू लवकर जाय नाही तर मी जातो तुझ्या संग. सगळं सिंहासन डुलायले म्हणे, खुर्ची म्हणजे बिनाकार तू खाली जाय म्हणले. आता दोघं पण यायलेत स्वर्गातून खाली. कुठं? ते जन्मी पहा काय शक्ती असते मंत्रामध्ये. ते तक्षक पण यायले आणि इंद्राचं सिंहासन आणि इंद्र पण सगळेजण त्या याच्याकडे आले. तर इंद्रदेवान पाहिलं हे मरलच्या मरल आपल्याला घेऊन मरल, जे म्हणे तू सिंहासन नाही बाबा पण मी नाही येत. इंद्रदेव गेले पळून तिथून आणि मग तक्षक खाली येऊ लागला. लक्षात, इंद्रदेव सोडून दिलं सिंहासन, म्हणजे बाबा सिंहासनाच्या पायी खुर्ची पायी आपला जीव जाईल, पुन्हा दुसरी पाहू जीव गेल्यावर काय करा. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. आता इकडं पाहिलं आस्तिक मुनीनं की तक्षक यायलाय आणि याला लय आनंद झाला जन्मेचा. पण आस्तिक मुनीची तपस्या फार होती, जरत्कारु ऋषीचा मुलगा एकदम तपस्वी. तर याने हातानंच थांबवलं तक्षकाला तिथंच. मना म्हणे आता किती मंत्र म्हणायचे, हे परेशान मंत्र म्हणून तक्षक दिसायला पण आता खाली येईन. पहिले ही समस्या होती की दिसे नाही गेला, आता दिसायला पण खाली येईन, कारण यांनी मंत्राद्वारे तिथंच थांबवला हाताने. लक्षात आहे ना, तिथंच थांब म्हणले. तर तक्षक तिथंच थांबला. त्यावेळेस जन्मेजयाला आश्चर्य वाटलं, काय तेजस्वी ऋषी, ही सगळे मंत्र म्हणायत आणि नुसता हात लावला असं. तक्षक काहीच होईना म्हणले. तर त्यावेळेस मग त्यांनी जन्मेजय म्हणे ठीक आहे काय हरकत नाही म्हणले. आणि मग विनंती केली आस्तिक ऋषीने, बाबा का म्हणे मारायले, प्रत्येकाचा मृत्यू ठरलेला आहे म्हणे, काही ना काही निमित्त होणार, व्यक्तीचा काय होणार, मग त्याच्या तक्षकाचा काय दोष, निमित्त असते. लक्षात आहे. तर त्याच्यामुळं मग जन्मेजयाने ठरवलं ठीक आहे म्हणे आपण सर्पसत्र बंद करू.
काहाला आता मारायचं आस्तिक मुनीने सांगितलंय, ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथून पुढं सर्पसत्र बंद. सर्पसत्र त्यांनी थांबवलं. तर नागलोकामध्ये एकदम आनंद झाला. वास्तिकामुळं आपलं नागलोक वाचलं. तर सर्वजण वासुकीला तर एवढा आनंद झाला की वास्तिकामुळं आपण वाचलो नाही तर आपला मृत्यू झाला असता म्हणले. तर सर्वांनी मिळून घेऊन गेले त्याला पाताळ लोकात आणि एकदम त्याचा उत्सव साजरा केला तिथं त्या आस्तिकाचा. म्हणजे तुझ्यामुळं आपला नागलोकाचे सर्व नागाचे जीवन वाचलं म्हणे. आता आम्ही वर देतो की जे लोक तुझं स्मरण करतील, कोणाचं, या आस्तिकाचं, त्याला कोणताच साप त्रास देणार नाही. ज्या लोक या आस्तिकाचं काय करतील, स्मरण करतील, तिथं कोणताच साप त्रास देणार नाही. आणि ज्या घरामध्ये या आस्तिक मुनीचं व्याख्यान, ही जी आपण आता कथा ऐकली, ही कथा वाचली जाईल किंवा ऐकली जाईल, तिथं साप जाणार नाही. लक्षात येईल. असा वर भेटला त्याला आणि मग आस्तिक ऋषी तिथून निघून गेले. तर अशा प्रकारे सुत गोस्वामी म्हणतात की हे सर्पसत्राचं आख्यान पूर्ण झालं. आता उद्यापासून महाभारताचं आख्यान काय होईल, चालू होईल. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम. श्री कृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, पवन पुत्र हनुमान की, उमापति महादेव की, महाभारत की जय. शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम.